सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण शिकणार आहोत आपण कसं बनवू शकतो एक पॉकेट म्हणजे एक वॉलेट. तर चला स्टार्ट करूया. हा हँडमेड असणार आहे, जे की फक्त क्राफ्ट पेपरने बनणार आहे, नाही कुठलं लेदर किंवा कुठली थ्रेड लागणार आहे. याला तुम्ही आपलं काय काय गोष्टी स्टोअर करण्यासाठी, आपल्या पिगी बँकमध्ये जे पैसे असतात ते स्टोअर करण्यासाठी यूज करू शकता. तुम्ही डेली यूजमध्ये पण घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. सो ह्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, फर्स्ट कुठला पण 4 कलरचे पेपर, 4 किंवा जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे. नंतर तुम्हाला कुठलं पण कार्ड घ्यायचं. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी माझ्याकडे जे कार्ड होतं ते मी घेतलं. सो आता ह्याला असं ठेवायचं आणि मग बघा असं ठेवायचं आणि ह्याला असं करून फोल्ड करायचं दोन्ही साईडने. ह्याला असं करायचं आणि ह्याला असं फोल्ड करायचं दोन्ही साईडने. एवढं झालं. ह्याला काढायचं. मग ह्याला काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं बघा, आता ह्याला आपण असं करून फोल्ड करतो ना. याच्यामध्ये जो मिडल असतो तिथे आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्याला पण तसंच करून इथून फोल्ड करायचं परत एकदा. बघा आता हे झालं की मग ह्याच्यातलं पहिलं तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्टिक पण करू शकता सेफ्टीसाठी, किंवा तुम्हाला नाही पाहिजे असेल नाही केलं तरी चालेल. सो मी याला स्टिक करणार आहे कारण की सेफ्टीसाठी आपण याच्यावर पैसे ठेवणार तर कुठे पडले वगैरे नाही पाहिजेत म्हणून मी याच्यासाठी स्टिक करते. याला आपण असं करून स्टिक करायचं आहे. नंतर मग ह्याच्यातलं जे मिडल आहे ते आपल्याला काढायचं. आता हे आपलं मिडल आलं इथून. आता इथून आपलं मिडल आलं. याला असं करायचं आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला इथून कापू पण शकता पाहिजे असेल तर. मला नाही पाहिजे कारण की याला आपण इथपर्यंत पुरं फोल्ड करणार ना, मग परत कापायची काय गरज आहे. असे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे याच साईजचे. बघायला असं करून कापायचं. हाताने पाहिजे तर हाताने, कैचीने पाहिजे असेल तर कैचीने. कारण की जर आपण पैसे ठेवणार आहोत तर त्या पैशांना ठेवण्यासाठी काहीतरी सेफ जागा पाहिजे, म्हणून मी सेफ्टीसाठी, माझ्या सेफ्टीसाठी याला मी असं करून टेप करते. नंतर मग आपल्याला याला असं करून फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर आता बघायचं हे असं झालंय. असं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला असं स्टिक पण करू शकता. असं केल्यावरती मग डायरेक्ट इथे आणि ह्या पॉकेटमध्ये पैसे ठेवायचे. असंच आपण सगळं बनवूया. मी तुम्हाला दाखवते. आता बघा हे जे आहे याला इथे ठेवायचं. याच्याप्रमाणे घ्यायचं माप, कारण की जर आपल्याला कार्ड्स वगैरे ठेवायचे तर ह्याच्याप्रमाणे ठेवावे लागणार. तर ह्याला इथून असं केलं आणि ह्याला इथून हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एवढा. आता याला काढून टाकायचं. मग याला इथून आता ह्याचं जे मिडल आहे ना, मिडल त्याला असं काढायचं. मिडलला फोल्ड करून फोल्ड केल्याच्या नंतर मग इथे परत एकदा फोल्ड करायचं. असं याला फोल्ड केल्याच्या नंतर ह्याला पण या साईडने पण इथून परत एकदा फोल्ड करायचं. हे पण फोल्ड करून झालेलं आहे. सो आता ह्याला पण हे लागणार आहोत चिकटपट्टी. ह्याच्यामध्ये खूप जास्त चिकटपट्टी लागणार आहे तर तुम्ही तुमची ऑलरेडी काढून ठेवू शकता. मी इथे काढते आहे. चिकटपट्टी घेतली मी आणि मग याला मी इथे स्टिक केलंय. बघा इथे और अभी इसको ऐसे कर दे. नंतर आपल्याला ह्याला असं करायचं. एक्स्ट्रा टेप असते त्याला इथे असेल तर ह्याला असं आत फोल्ड करायचं. मग हे जे आपलं असेल ते असं झालेलं असणार. मग याला परत एकदा फोल्ड करायचं. याला फोल्ड केलं.
तर हे दोन्ही पण त्यांचे मेजरमेंट ते बरोबर बनले आहेत. नंतर आपल्याला ह्याला असं स्टिक करायचं. एक काम करूया, आपण ह्याला ना मधून हे लावूया, ग्लू लावूया चिपकवायला, कारण की इथे मध्ये वगैरे पडले नाही पाहिजेत पैसे आपले. त्याच्यासाठी आपण इथे ह्या दोन्ही साईडनी असं ग्लू लावूया. नवीन क्वालिटी आली काहीतरी ग्लूची. त्याच्यामध्ये पुरं झाकण नाही खोलावं लागत, अर्धं झाकण खोलायचं आणि मग त्याच्यानंतर इथून ग्लू निघणार. थोडंच लावायचं, जास्त नाही, कारण की आपल्याला अजून लागणार आहे ग्लू. वेस्ट नाही करायचं आहे उगीच. मग याला असं करून चिपकवायचं, या साईडने पण या साईडने पण. आता याला आपण असं करून चिपकवलंय, बघू शकता तुम्ही. तर तुमचे जे पैसे ते इथे आणि या याच्यामध्ये स्टोर होणार, बाकीच्यामध्ये नाही. बाकीच्याला आपण असं चिपकवलंय मधून. तसंच आपण ह्याला पण करूया. त्याचे पण जे साईडने जे राहिले ना, तिथे आपण ह्याला पण चिपकवून टाकूया. ओके, आता हे पण झालं चिपकवलं. आता नेक्स्ट आपली स्टेप आहे की आपल्याला याला जो आपला फर्स्टवाला होता त्याला थोडासा गम लावायचा आणि मग त्याच्यानंतर ह्याला पण एक्स्ट्रा तसं करून स्टिक करायचं. मग आपण ह्याला असं खोललं की हे असं होणार ना, म्हणून. सो आता बघा, ह्याला पण स्टिक केलं पण चांगल्यापैकी. 4 कंपार्टमेंट झालेत आपले. सो असेच आपल्याला किती बनवायचे, इथे पण अजून 4 होणार. तर आपल्याला अशा 8 कंपार्टमेंट बनवायचे. ते बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपलं जे झालंय ते कसं टर्नआउट झालंय ते. सो गाईज, माझं पॉकेट होतं ते बनवून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये एक फर्स्ट कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये अजून 2 पॉकेट्स आहेत. इथे अजून सेकंड कंपार्टमेंट, त्याच्यामध्ये पण 2 पॉकेट्स. हा थर्ड कंपार्टमेंट, त्याच्यामध्ये पण 2. हा फोर्थ कंपार्टमेंट, त्याच्यामध्ये पण 2 पॉकेट्स. असं आपला पुरा एक पॉकेट बनलेला आहे. आता ह्याला आपल्याला डेकोरेट करायचं. तर आपण डेकोरेट कसं करायचं, काय करायचं, कुठला पण आपल्याकडे जो पण हे असेल त्याला घ्यायचा आणि मग त्याला असं वरती लावायचं. मग ह्याला इथून हे बघा, इथून हे जे आहे तिथून याला कट करायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला थोडंसं म्हणजे हे करू शकता आणि ह्याच्यावरती डिझाईन पण करू शकता. आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. सो त्याच्यासाठी जो आपला पाठचा जो भाग होता त्याला आपण घेतला आणि हा जो एक पेपर एक्स्ट्रा तो मी ह्याच्यावरती असं करून चिपकवला. ठीक आहे. आता नंतर इथे ह्याला बघा, आता इथे मी एक लाईन बनवली होती. सो इथपर्यंतच येणार आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पार्ट कट करू शकता. थोडंसं जर तुम्हाला छोटं बनवायचं असेल, एवढं बनवायचं असेल तर तुम्ही तेवढं पण बनवू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. मोठं पाहिजे असेल तर मोठं पण चालेल. सो याला कापूया. आता याला कापलं.
इथे तुम्हाला काय करायचं, डबलसाठी टेप त्याला लावायचं इथे. बघा मी काय केलं होतं, एका टेपला म्हणजे तुम्हाला दाखवते बघा. आता आपण एक टेप घेतली, त्याला हे बघा त्याला असं करून आपण कापल्यानंतर मग आपण काय केलं, या टेपला एक कॉर्नर इथे असं लावलं आणि दुसरा कॉर्नर असा लावला. सो आपलं हे जे ते असं दिसतंय. मग त्याला आपल्याला इथे चिपकवायचं असं करून, मग याला असं बंद करायचं. सो आपलं जे असणार ते असं दिसणार. मग आपल्याला असं खोलायचं आहे ना, खोलल्यावरती इथे आपले असे 8 कंपार्टमेंट दिसणार. हे बघायचं. म्हणजे मी तुम्हाला काहीतरी ठेवून पण दाखवते. हा एक कार्ड आहे, तो मी ह्याच्यात ठेवला, ठीक आहे. म्हणजे याला बंद केलं. मी मोठं का ठेवलं, कारण की समजा जर आपलं हे जे छोटं पडलं तर मग इथे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो त्याला कव्हर करू शकतो इझिली, म्हणून. सो बघा आता आपण ह्याला खोललं, मग आपले जे पैसे वगैरे आहेत ते सेफ राहणार. ह्याच्यामध्ये मी थोडेसे डल कलर्स यूज केले, कारण की माझ्याकडे जे जे ब्राईट कलर्स होते ते तेवढे मोठे नव्हते, खूप लहान होते, आणि म्हणून मग मी हे वाले यूज केले. सो हे बघा. आणि हा बघा मी एक ब्रेसलेट तयार केला आहे, जो की खूप क्यूट दिसतोय. नंतर तुम्ही ह्याला असं करून घालू शकता. याचा मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलाय, तुम्ही कसं बनवायचं ते जाऊन बघू शकता. हा खूप क्यूट दिसतो आणि मला खूप आवडला. थोड्या वेळाने लूज होत जाणार, पण तुम्ही थोड्या वेळासाठी तरी ह्याला घालून शो ऑफ करू शकता की मी स्वतःने बनवलं. सो आजच्यासाठी एवढंच. आणि हे पॉकेट मला वाटतं खूप युजफुल आहे आपल्यासाठी. आपण ह्याच्यामध्ये आपली पॉकेट म्हणजे सेव्ह करू शकतो आणि ह्याच्यामध्ये खूप सारे पैसे, कॉइन्स, नोट हे होऊ शकतात, सेव्ह होऊ शकतात, इझिली राहू शकतात. म्हणून हे असं दिसतं साईडने पण. आणि ह्याच्यामध्ये आता आपण डेकोरेशन करूया. डेकोरेशनसाठी तुम्ही कुठले पण कलर्स यूज करू शकता जे तुम्हाला पाहिजे ते. मी इथे एक रेनबो बनवणार आहे डेकोरेशनसाठी. बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. सो आता मी ह्याला रेनबोने डेकोरेट केलंय. हे आता असं दिसतंय. ह्याला खोलल्यावरती बघू शकता किती सारे पॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा अँड बाय बाय.